नमस्कार दोस्तों, आज 29 दिसंबर 2020 को दत्त जयंती के उपलक्ष्य में मैं आपको दिल्ली का एकमात्र दत्त मंदिर, श्री दत्त विनायक मंदिर, जो कि 1980 में स्थापित हुआ था महाराष्ट्र मित्र मंडल द्वारा, जो कि जनकपुरी नई दिल्ली में स्थित है। ये साउथ जनकपुरी मेट्रो स्टेशन से 10 मिनट के वॉकेबल डिस्टेंस पे है। आइए आपको मैं इस मंदिर के दर्शन कराता हूँ। आज यहाँ कथा वाचन का कार्यक्रम हुआ था दत्त जयंती के उपलक्ष्य में। ये ग्राउंड फ्लोर पे लाइब्रेरी है। ये पादुका और सीढ़ियों से ऊपर चढ़ के भगवान दत्त और गणेश जी की मूर्ति स्थापित है। भगवान दत्त, जिन्हें दत्तात्रेय भी कहते हैं, ये विष्णु के 24 अवतारों में से छठे स्थान पे इनका स्थान माना जाता है। एग्जैक्टली श्री रामचंद्र कृष्ण कामत यांनी त्याची संशोधित मराठी प्रत सिद्ध केली. गुरुभक्ती, गुरुप्रसाद या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. गुरुशिष्य नातं, गुरुभक्ती, गुरुनिष्ठा, कर्ममार्ग, धर्ममार्ग याला गुरुक्षेत्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसऱ्या स्वामी सरस्वती या दत्तावतारी पुरुषांनी गुरुभक्ती, गुरुनिष्ठा, चमत्कार, भक्तांचा उद्धार यांच्या कथा आहे. ही नुसती पोथी नाही, हा रामदेव आणि कल्पना आहे. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये संपूर्ण चरित्र 3 भागात: ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड. कृष्णकामात त्यांच्या गुरुचरित्रानुसार त्यामध्ये 51 अध्याय असून 52 अध्याय हा अवतरणिका आहे. आता या सर्व अध्यायामध्ये काही अध्यायांचे विशेष फलदायी आहे की यांच्या पठणाने तुमच्या मनात इच्छा, तुमची कामना पूर्ण होते. असे ते कोणते अध्याय आहेत? ज्याला कोणाला सद्गुरू प्राप्तीची तळमळ असेल त्यासाठी त्याचा पहिला अध्याय. पारमार्थिक गुरुकृपा पाहिजे असेल तर दुसरा अध्याय. आरोग्य पाहिजे असेल तर 13वा अध्याय. आकस्मिक अरिष्टाला असेल तर विसर भावाची इच्छा असेल तर 14वा अध्यायाचे पठण करावं. द्रव्य संकट परिहार करायचा असेल तर 18वा अध्याय. संततीच्या आरोग्याची काळजी असेल तर 20 आणि 21वा अध्यायाचे पठण करावं. आणि पुत्र प्राप्तीची इच्छा असेल तर 39वा अध्याय पठण करावं. आता या गुरुचरित्रामध्ये जे काही अध्याय सांगितलेले आहे ते आपण बघितलं. गुरुभक्ती, गुरुनिष्ठा याशी संबंधित आहे. कर्ममार्ग, धर्ममार्ग याशी संबंधित आहे. तर या गुरुचरित्रातील 1 किंवा 2 अध्यायाचा या ठिकाणी परामर्श घेऊया आणि त्यानंतर सकल दत्तसेन तत्त्वज्ञता हरी बलवत्तर त्रिगुण तिथे बाळ रांगले शस्त जन्मले पुराणी हे बाळे नी अतीव कौतुके सूत्रद्रवे आयासी निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्माला अविनाशी अनसूयेचे कुसी जो 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 रे सुकुमार
ओम यत्तेनो यत्ते में देवा